झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे महापालिकेच्या कारभाराचा अजब नमुना। विहिरीच्या दुरुस्तीसाठी चक्क 8 लाखांचे टेंडर। पैशांच्या उधळपट्टीमुळे नागरिकांमध्ये संताप। धुळे महापालिकेच्या अजब कारभाराचे गजब नमुने अधूनमधून समोर येतात। असाच एक गजब प्रकार नुकताच एका सामाजिक कार्यकर्त्याने चव्हाट्यावर आणलाय। एका विहिरीच्या दुरुस्तीसाठी पालिकेने तब्बल 8 लाखांचे टेंडर काढले आहे। शहरातील देवपूर भागात असलेल्या पारिजात कॉलनीत राजेश शहाजी उद्यान आहे। या उद्यानातील विहीर पडक्या स्वरूपात असून या विहिरीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने 8 लाख रुपयांची निविदा काढली आहे। वास्तविक रोजगार हमी योजनेतून नवीन विहीर खोदण्यासाठी शासन 5 लाख रुपये देते। म्हणजेच 5 लाखात नवीन विहीर खोदून होत असताना जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 8 लाखांचा खर्च का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट भूषण पाटील यांनी उपस्थित केलाय। पारिजात कॉलनी राजेश शाहू महाराज उद्यान मध्ये एक पडकी विहीर आहे। या ठिकाणी त्या विहिरीचं यांनी टेंडर काढलं। ते टेंडर यांनी 7,91,742 रुपयाचं टेंडर काढलेलं आहे। ही एवढी हास्यास्पद गोष्ट आहे ही, म्हणजे आंधळ तडतण कुत्रपीठ खात्या अशातली गोष्ट आहे। सांगायचा अर्थ असा की आपला जो शेतकरी मायबाप असतो, या शेतकऱ्याला पहिले 2.5 लाख रुपयात विहीर बनवायची होती, पण आता सरकारने ते अनुदान वाढवलं आणि 5 लाख रुपये केलं। 5 लाख रुपयात तो 50 फुटाची विहीर खोदतो आणि तिला 20 बाय 20 चा गोल राऊंड मारतो आणि ती विहीर बांधकाम करून आणतो। तो 5 लाखात ती विहीर तयार करतो आणि नगरपालिकेचा कारभार बघा तुम्ही, त्यांनी 8 लाख रुपये या विहिरीसाठी मंजूर केले। काय काम आहे? फक्त एक साईड पडलेली आहे आणि तिला रिपेअर करायची आहे। खरोखर हिला 8 लाखाची गरज आहे का? गरज नसताना नगरपालिका या सर्वसाधारण नगरपालिका क्षेत्रातील लोकांच्या पैशाचे उधळपट्टी करते आणि नको तिथे ते पैसे वापरण्याचा कार्यक्रम हा नगरपालिकेने राबवलेला आहे। त्या ठिकाणी प्रशासक मागील 1 वर्षापासून आणि घाणेरडा प्रकार चालला आहे। हा कुठेतरी थांबायला पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन देखील करू आणि कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ पातळीवरती प्रयत्न करू। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी विहीर दुरुस्तीची मागणी केली नसताना ऐन पावसाळ्यात महापालिकेचा हा विहीर दुरुस्तीचा घाट का आणि तो कोणाच्या भल्यासाठी, असे सवाल उपस्थित करून धुळेकर जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप ॲडव्होकेट भूषण पाटील यांनी केलाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।